या पुण्यस्मरणाच्या प्रसंगी सांगून जाईल तुम्हाला, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस जावं लागतं. ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याचा त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, नियोजित आयुष्य संपल्यानंतर माणसाला डॉक्टर लोकांची लाईन जरी लावली ना माई बापांनो, तरी सुद्धा माणसाला जावं लागतं. त्याच्यातलंच या परिवारातलं हे उदाहरण. काय केलं नाही या परिवारानं या मातोश्रींना जगवण्याकरता, पण काळ आला होता, काळानं घाला घातला, डॉक्टर लोकांची लाईन लावली, अतिशय खर्च केला, परंतु तरी सुद्धा मातोश्री वाचल्या नाही. आणि नियोजित आयुष्य जर शिल्लक असेल ना, तर रोगरची बाटली पाजली तरी जगतं बरं का. पण नियोजित आयुष्य शिल्लक असेल तर नाही. तर तुम्ही उद्या म्हणाल काल ताईंनी कीर्तनात सांगितलं रोगरची बाटली पाजली तरी जगतं, पाजताल एखाद्याला. नियोजित आयुष्य संपल्यानंतर जावं लागतं. सांगू तुम्हाला उदाहरण. काही दिवसापूर्वी आपल्या भारतामध्ये विमान अपघात झाला. त्या विमान अपघातामध्ये सकाळी सकाळी मन सुन्न करणारी बातमी प्रत्येकाच्या कानावरती पडली. लाडक्या बहिणींचे लाडके बंधू, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सकाळी सकाळी निघून गेले. आदल्या दिवशी रात्री कोणीतरी विचार केला असेल का उद्या अजितदादा पवार जातील म्हणून? केला होता का? मुळीच नव्हता केला. पण त्याच्या आधी एक घटना आपल्या भारतामध्ये घडली. विमान अपघात झाला होता आणि त्या विमान अपघातामध्ये विमानामध्ये असलेले सगळे प्रवासी गेले होते, पण एक मात्र तिथं जिवंत होता. मला वाटतं त्या बाकीच्या सगळ्यांचं नियोजित आयुष्य संपलं होतं, त्या एकट्याचं शिल्लक होतं, त्याला नाही जावं लागलं. अरे नियोजित आयुष्य जर संपल्यानंतर माणसाला जर जावं लागत असेल तर संत महात्मे म्हणतात, या नरदेहाची सार्थकता करून घेण्याकरता तुमच्या जीवनामध्ये विचार चांगला करा. तुकोबांनी विचाराला फार महत्व दिलं. का विचाराला महत्व दिलं सांगू तुम्हाला. ज्या दिवशी तुमच्या डोक्यातला विचार बिघडतो त्या दिवशी उच्चार बिघडतो, आणि उच्चार बिघडला की आचारही बिघडतो, म्हणजे तुमचं आमचं कर्म बिघडतं. आणि कर्म तुम्हाला आम्हाला भोगावं लागतं याच्यामध्ये नवल नाही बरं का. अरे देवाच्या बापाला भोगावं लागतं याच्यामध्ये नवल नाही बरं का. साक्षात देवाला सुद्धा ते कर्म चुकलं नाही. सांगू तुम्हाला कसं भोगावं लागतं. आपण सहजच म्हणतो, जन्म होता क्षणी भगवान श्रीकृष्णाला मायबाप सोडावे लागले. जन्म होता क्षणी सांगतात नंदाच्या घराला मजन येई गोकुळाला. अरे पण का सोडावे लागले याचा विचार तुम्ही कधी आजपर्यंत केला का हो? बसलेले केला का? नाही केला ना. मग आज या कीर्तनातून शिकून जा, खऱ्या अर्थानं का माईबाप सोडावे लागले, असं कुठलं कर्म चुकलं. बघा, त्रेता युगामध्ये राम अवतार होऊन गेला. कधीही न ऐकलेलं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळणारे. फक्त एक एक शब्द लक्षपूर्वक ऐका. त्रेता युगामध्ये राम अवतार होऊन गेला आणि त्या राम अवतारामध्ये एक घटना अशी घडली. अयोध्या नगरीतला एक 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. बघा, 11 वर्षाचा मुलगा मरण पावल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या अंतकरणामध्ये प्रश्न उत्पन्न झाला, अरे आपल्या नगरीमध्ये असं का घडलं असावं म्हटले की जेणेकरून 11 वर्षाचा मुलगा आपल्या नगरीतला मरण पावला. कारण त्या काळामध्ये 2 नगऱ्या अशा होत्या की ज्या नगरीमध्ये माणसं म्हातारी झाल्याशिवाय मरत नव्हती बरं का. कोणत्या 2 नगऱ्या? एक रुक्मांगद राजाची नगरी आणि दुसरी अयोध्या नगरी. केस पिकल्याशिवाय माणसं मरतच नव्हती. आता अशी घटना घडल्यानंतर 11 वर्षाचा मुलगा मरण पावल्यानंतर प्रश्न उत्पन्न झाला, अरे असं का घडलं असावं. आणि मग सूर्यवंशाचे कुलगुरू असणारे वशिष्ठ, त्या वशिष्ठांच्या कोर्टात न्याय गेला. कोर्टामध्ये न्याय गेल्यानंतर बघा, ज्या वेळेला एखादी केस कोर्टामध्ये जाते, या परिवारातले ॲडव्होकेट त्यांना माहिती असेल, एखादी केस ज्या वेळेला कोर्टामध्ये जाते, कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या केसची जर व्यवस्थितरित्या शहानिशा नाही झाली तर चुकीच्या व्यक्तीला शिक्षा होण्याची शक्यता अधिक असते. बघा, तसंच काहीसं या ठिकाणी घडलं. वशिष्ठांच्या कोर्टात न्याय गेला आणि वशिष्ठांनी न्याय असा केला, माईबापांना सांगितलं प्रभू रामचंद्रांना, प्रभू आपल्या नगरीमध्ये किराताचा मुलगा, किरात कळतो का तुम्हाला? किरात म्हणजे लावरं, कुत्रे, ससे, रानडुकर धरणाऱ्याचा मुलगा म्हटले भजन करतोय आणि त्याच्यामुळे आपल्या नगरीत पाप वाढला, 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. आता हा न्याय ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांच्या कानावरती पडला ना माईबापांनो, प्रभू रामचंद्रांनी आपला बाण हातामध्ये घेतला आणि ज्या जंगलामध्ये तो मुलगा भजन करतोय त्या जंगलामध्ये गेले. त्या जंगलात गेल्यानंतर आपल्या बाणानं नेम धरला आणि असणारा तो भजन करणारा मुलगा प्रभू रामचंद्रांनी आपल्या बाणानं मारून टाकला. बघा, ज्यावेळेला त्या मुलाचा प्रेतरूपी देह खाली पडला ना रे माईबापांनो, त्यावेळेला त्याची माय आणि तो मुलगा दोघं जण जंगलामध्ये राहत होते. बघा, त्या मातेच्या कपाळावरचं कुंकू हरपलेलं होतं, पण ती जगत होती आपल्या लेकराकरता. माईबापांनो, ज्यावेळेला एखाद्या स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू हरपून जातं ना, तिचं मालकत्व हरपून जातं ना, त्यावेळेला ती स्त्री जीवन समर्पित करणं अशक्य गोष्ट असते गड्या, पण ती जगते आपल्या लेकराकरता. का? माझ्या लेकरावरती उत्तम संस्कार व्हावे,
माझ्या लेकराला लहानाचं मोठं करता यावं. आणि हे स्त्रीच्या जीवनातलं फार मोठं समर्पण आहे माईबापांनो. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जितकं मोठं समर्पण आमच्या स्त्रियांनी केलं ना, जगाच्या पाठीवरती कोणीच करू शकत नाही. इतकं मोठं समर्पण आहे यांचं. किती मोठं समर्पण आहे सांगू तुम्हाला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 स्त्रियांनी समर्पण केलं. त्या स्त्रियांचं नाव आहे जिजाबाई. अरे एका जिजाबाईने या महाराष्ट्राच्या माती करता छत्रपती शिवराय दिले. वाक्य लक्षपूर्वक ऐका. अरे एका जिजाबाईने या महाराष्ट्राच्या माती करता छत्रपती शिवराय दिले आणि दुसऱ्या जिजाबाईनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय दिले. हे स्त्रियांच्या जीवनातलं समर्पण आहे. स्त्री समर्पण करते, समर्पण करत होती ती. पण ज्या वेळेला त्या मुलाचा प्रेतरूपी देह खाली पडला ना, त्या मातेनं विचार केला, अरे आपल्या कपाळावरच कुंकू हरपून गेलं, आता पोटचा गोळा सुद्धा या जगतामधून निघून गेला, आता काय करावं. दुःखे झालेल्या अंतकरणानं त्या मातेनं माईबापांनो मुलाचं प्रेतरूपी गाठोडं उचललं. एका मातेचं अंतकरण काय असतं तुम्हाला आज सांगून जाईल बघा. त्या मातेनं त्या मुलाचं प्रेतरूपी गाठोडं उचललं. प्रेतरूपी गाठोडं उचलून प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये न्याय मागण्याकरता निघाली रे. ज्या वेळेला न्याय मागण्याकरता जात होती ना, अंतकरणामध्ये विचार करत होती, अरे असं माझं कुठलं कर्म चुकलं की ज्या कर्मानं ज्याच्या खांद्यावरती माझा प्रेतरूपी देह जायला हवा होता त्याचाच प्रेतरूपी देह घेऊन जाण्याची वेळ माझ्या जीवनामध्ये आली. अरे ज्याच्या हातून माझे अंतिम संस्कार व्हायला हवे होते त्याच्याच अंतिम संस्कार करण्याची वेळ माझ्या जीवनामध्ये आली. असं कुठलं कर्म चुकलं विचार करते ती माता. आणि ज्या वेळेला ते मुलाचं प्रेतरूपी गाठोडं उचलून प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये येते ना माई बापांनो, दरबारामध्ये सुमंतजी होते. सुमंतजीनं पाहिलं ते प्रेतरूपी गाठोडं, विचारलं, बाई तुम्ही कोण आहात आणि काय या गाठोड्यामध्ये. त्यावेळेला त्या मातेनं सांगितलं, या गाठोड्यामध्ये माझ्या मुलाचा प्रेतरूपी देह आहे आणि मी एक किराताची बाई आहे. प्रेतरूपी गाठोडं. सुमंतजी म्हणतात, बाई तुम्हाला इतकी सुद्धा अक्कल नाही का, मेलेली माणसं स्मशानभूमीत न्यायची असतात, इथं तुम्ही भगवंताच्या दरबारात कशा करता घेऊन आलात, उचला ते गाठोडं. त्यावेळेला त्या मातेनं आपल्या मांडीखालचा बाण काढला माईबापांनो आणि सुमंतजीच्या हातात दिला. सांगितलं, याच बाणानं तुमच्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या पोटच्या गोळ्याला मारले हो. मी न्याय मागण्याकरता आले म्हटली. आता न्याय मागण्याकरता आले म्हटल्यानंतर त्या मातेच्या स्वरातला ओलावा त्या सुमंतजीला जाणवला. डोळ्यात पाणी आलं सुमंतजीच्या. सुमंतजी म्हणतात, आता प्रभू रामचंद्रांनी कोणत्या तोंडाने या मातेच्या समोर यावं. पण आतमध्ये गेले. जिथं प्रभू रामचंद्र बसलेले सुमंतजी आतमध्ये जातात आणि सांगितलं जातं, प्रभू या बाणानं तुम्ही ज्या लेकराला मारलं ना, त्याची माय त्याचं प्रेतरूपी गाठोडं बांधून आपल्या दरबारात न्याय मागण्याकरता आली हो. पण तोपर्यंत लक्षात आलं होतं वशिष्ठांचा न्याय चुकला म्हणून इतका मोठा गुन्हा आपल्या हातून घडलाय, इतका मोठा अपराध आपल्या हातून घडला. आता त्या मातेच्या समोर कसं जावं, कारण शास्त्र सांगतंय, पुराण सांगतंय, वशिष्ठांचा न्याय असा चुकला, जो 11 वर्षाचा मुलगा अयोध्या नगरीतला मरण पावला होता ना, तो अयोध्या नगरीतला होता, पण तो तिथं मरण न पावता मामाच्या गावाला गेल्यानंतर मरण पावला होता. वशिष्ठांचा न्याय चुकला होता. आता काय करावं. प्रभू रामचंद्रांनी माई बापांनो मान खाली घातली, त्या मातेच्या समोर आले. ऐका बरं का, हे रामायणामधून फार शिकण्यासारखं आहे. अरे जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर प्रभू रामचंद्र असताना सुद्धा आपली मान खाली घालतात, दोन्ही हात जोडतात, त्या मातेच्या समोर येतात आणि फार मोठा गुन्हा माझ्याकडून घडला, मला माफ करावं. त्या मातेची माफी जगाच्या मालकांना मागावी. याच्यामधून एकच शिका, नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. रामायण आपल्याला नम्र व्हायला शिकवतं गड्या. त्या मातेच्या समोर दोन्ही हात जोडल्यानंतर ती माता म्हणते, प्रभू जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर तुम्ही असल्या कारणानं तुम्ही जरी माझ्या पोटच्या गोळ्याला मारलं असलं ना, तरी सुद्धा मी तुमचं काहीच करू शकत नाही प्रभू, कारण तुम्ही देव आहात प्रभू. पण ऐका ना प्रभू, 2-4 लोक द्या म्हटली, त्यांच्या सहाय्यानं एवढा अंत्यविधी करून घेते. माई बापांनो 2-4 लोकांच्या सहाय्यानं ते प्रेतरूपी गाठोडं उचललं आणि ती माता स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्याकरता घेऊन निघाली. अरे ज्यावेळेला अंतिम संस्कार करण्याकरता जात होती ना, पुन्हा 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 तोच मनामध्ये विचार येत होता, अरे माझं असं कुठलं कर्म चुकलं की ज्या कर्मानं हे भोग मला भोगावे लागतायत. आणि ज्यावेळेला ती माता माई बापांनो स्मशानभूमीमध्ये पोहोचते, स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर ते प्रेतरूपी गाठोडं खाली ठेवलं जातं आणि अंतिम संस्कार करण्याकरता तर्पण विधी करण्याकरता दक्षिणेकडे तोंड केलं जातं. बघा तर्पण विधी
उत्तर कार्यात दक्षिणेकडे तोंड करून करतात. दक्षिणेकडे तोंड करून उत्तर कार्याला सुरुवात होते. त्यावेळेला त्या मातेनं 2 लोकांना तोंडानं शाप दिला. पहिला शाप दिला वशिष्ठांना, कारण वशिष्ठांचा न्याय चुकला. आणि दुसरा शाप दिला यमाला. यमाला सांगितलं, अरे अख्ख्या जगाला खाणारा तू काढेस, तुला इतकी सुद्धा अक्कल नव्हती का रे भजन करणाऱ्या मुलाला कसं घेऊन जावं? काय केलं होतं माझ्या लेकरानं? भजनच केलं होतं ना, का घेऊन गेलास? 2 लोकांना तोंडानं शाप दिला माई बापांनो. पण ज्या वेळेला त्या मातेचं दक्षिणेकडचं तोंड त्या मुलाच्या प्रेताच्या दिशेनं झालं ना, आणि अगदी डाग देण्याकरता ती माता पुढे सरकते ना, त्यावेळेला त्या मातेच्या अंतकरणातले शब्द ऐका. ती माता पुन्हा म्हणते, प्रभू आज ज्या लेकराच्या खांद्यावरती माझं प्रेतरूपी देह जायला हवा होता, त्याचाच प्रेतरूपी देह घेऊन येण्याची वेळ माझ्या जीवनामध्ये आली. ज्याच्या हातून मला अग्निडाग द्यायला हवा होता, त्यालाच अग्निडाग देण्याची वेळ माझ्या जीवनामध्ये आली. असं कुठलं कर्म चुकलं? आणि मग अंतकरणातून तळतळाटाचा ध्वनी निघाला. त्या मातेच्या अंतकरणातून तळतळाटाचा ध्वनी जो निघाला होता तो असा होता. ती म्हणते, प्रभू जगाचे चालक मालक परमपिता परमेश्वर तुम्ही असल्या कारणानं मी तुमचं काहीच करू शकत नाही. पण ऐका ना प्रभू, आज माझ्या लेकराचं उत्तर कार्य करताना, आज माझ्या लेकराला अग्निडाग देताना, आज माझ्या लेकराचे अंतिम संस्कार करताना जितक्या वेदना मला आणि माझ्या लेकराला भोगाव्या लागतायत ना, इतक्याच वेदना एक दिवस आणि तुम्हाला आणि तुमच्या माई बापाला भोगाव्या लागतील. माई बापांनो, अंतकरणाचा तळतळाट लागला प्रभू रामचंद्रांना. तोंडानं दिलेल्या शापामधून मुक्त होता येतं, पण अंतकरणाचा जर एखाद्याचा तळतळाट लागला ना, त्याच्यामधून तुम्ही कधीच मुक्त होऊ शकत नाही. म्हणून कधी कोणाचा तळतळाट घेऊ नका, माझं वाक्य लक्षात ठेवा. कधीच मुक्त होऊ शकत नाही. अंतकरणाचा तळतळाट लागला, अरे त्रेता युगामध्ये लागलेला तळतळाट प्रभू रामचंद्र द्वापार युगात भगवान केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. हो उपजले मेले ऐसे किती. हो केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. माई बापांनो, त्रेता युगामध्ये लागलेला अंतकरणाचा तळतळाट द्वापार युगामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणून जन्माला येतात ना, सांगतात मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला घेऊन जा. अरे 11 वर्ष 27 दिवस ते दुःख भोगावं लागतं. 11च वर्षाचा मुलगा मरण पावला होता आणि न्याय करण्यामध्ये वर्ष दिवस गेले होते. अरे कर्माचा हिशोब एक दिवस सुद्धा इकडं तिकडं होत नाही. आणि तो देवाच्या बाबतीत होत नसेल तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत, तुम्हाला आम्हाला सुद्धा ते कर्म भोगावं लागतं. म्हणून बाई बापांनो, जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, ज्या दिवशी तुमचं कर्म चुकतं म्हणजे तुमचा आचार चुकतो ना, त्या दिवशी उच्चार चुकतो. आणि उच्चार चुकला की विचारही चुकतो. म्हणून विचार असा करा, विचार असा करा. अरे जो विचार माझ्या विश्वमौली तांबऱ्यांनी केला, जो विचार माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केला, जो विचार माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी केला, जो विचार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. अरे वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, कारण मासाहेब जिजाऊंनी सांगितलं होतं, शुभा शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, या महाराष्ट्राचा छत्रपती व्हायचंय, पण बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणार राजा व्हायचंय. अरे काय प्रतिज्ञा होती, काय विचार होते. जसा विचार माझ्या झाशीच्या राणीने केला, मै मेरी झाशी नाही तुंगी. अरे जसा विचार माझ्या लोकमान्य टिळकांनी केला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी काहीतरी चांगली प्रतिज्ञा, असा काहीतरी चांगला विचार तुमच्या जीवनामध्ये करा.
तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम शनोशनी हाची करावा विचार शनोशनी हाची करावा विचार हो शनोशनी हाची करावा विचार शनोशनी हाची करावा विचार क्षण क्षणी हाती 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 करावा विचार शनोशनी हाची करावा विचार शनोशनी हाची करावा विचार क्षणी हाती करावा विचार क्षण क्षणी हाती करावा विचार शनोशनी हाची करावा विचार शनोशनी हाची करावा विचार क्षण क्षणी हाती करावा विचार क्षण क्षणी हाती करावा विचार वया पार भवजी दिरम तेरा वया पार ओ बाबजी दूर नाशिब क्षणोक्षणाहाची करावा विचार तर अवया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुकोबाराय म्हणतात बाबा रे क्षणाक्षणाला दुस्तर असणारा भवसागर सहजरित्या पार करून जाण्याचा विचार तुमच्या जीवनामध्ये करा कारण हा देह नश्वर आहे हा देह नाशिवंत आहे हा देह नासका आहे प्रत्येकाची अंत्ययात्रा एक ना एक दिवस या जगतामधून निघणार आहे सज धज कर जिस दिन मौत की सज धज कर जिस दिन मौत की सहजादी आएगी सहजादी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी छोटा सा तू कितने बड़े अरमान है तेरे मिट्टी का तो सोने के सब सामान है तेरे मिट्टी की काया मिट्टी में मिट्टी की काया मिट्टी में एक दिन मिल जाएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी पंछी है तो तोड़ के पिंजड़ा छोड़ के उड़ जा रे माया महल के सारे बंधन तोड़ के उड़ जा रे इस दास की ए वाणी इस दास की ए वाणी एक दिन काम आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी प्रत्येकाची अंत्ययात्रा निघणार आहे ज्या दिवशी तुम्ही जाणार आहे ना तुमच्या सोबत काहीच येणार नाही देह जाईल 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 प्रत्येकाची अंत्ययात्रा निघणारे मैबापांनो आणि हे सगळ्या संतांनी सांगितलं याच्यामध्ये नवल नाही आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं याच्यामध्ये नवल नाही भगवान श्रीकृष्ण सुद्धा गीतेद्वारे वर्णन करतात भगवान श्रीकृष्णाला उपदेश करतात ज्यावेळेला धर्म